कल्याण डोंबिवलीत कोळी समाज संतापलाय। दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोळी समाजाने बांगलादेशी आणि परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांवर लगेचच कारवाई करण्याची तीव्र मागणी केली आहे। दरम्यान बाहेरच्या काही मच्छी विक्रेत्यांमुळे स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायाला प्रचंड बाधा निर्माण झाली आहे। त्यांचं मोठं नुकसान होत आहे, त्यांच्या व्यवसायात मोठी घट झाल्याचं त्यांनी सांगितलंय। काही बाहेरचे विक्रेते परप्रांतीय येऊन इथे मच्छीचा व्यवसाय करतायत। काही विक्रेते कमी दरामध्ये खराब प्रतीची मासळी विकतायत असं देखील त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे नागरिकांच्या ग्राहकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होतोय, त्यांच्या आरोग्याला मोठा धोका असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। कोळी समाजाच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला निवेदन सादर केले, ज्यामध्ये संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे। त्यांच्यावर बंदी आणि बाजारातील गुणवत्ता नियंत्रणाचं मागणीपत्र त्यांनी दिलंय। दरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक व्यापाऱ्यांना संरक्षण देणं आवश्यक असल्याचं कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांनी म्हटलंय। त्यांनी बाहेरच्या विक्रेत्यांवर त्वरित बंदी घालावी, नाहीतर समाज तीव्र आंदोलन छेडेल अशी चेतावणी देखील त्यांनी दिली। महानगरपालिका प्रशासनाने निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाकडून तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल असं देखील म्हटलंय। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या कोळी समाजाने हे आक्रमक पाऊल घेतल्याचं पाहायला मिळतंय, संताप घेतल्याचं पाहायला मिळतंय। जर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर यावरती आंदोलन देखील छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला।